माय चॅनल. कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्यास लक्षामध्ये तुमचं स्वागत आहे. दुपारचे वाजले 3:30 आणि मी आता जेवायला घेते. मेन गोष्ट असं नाही की मी लेट उठली, लवकर उठली तरी पण मी लेट जेवते. कारण सकाळचा नाश्ता मी काय नाही म्हणजे चाय बिस्किट खाल्लेला होता, पण भूकच नाही लागत. म्हणजे चला या दोघींना दिला पाव आणि अंडा आणि मिस्टरांना पण दिल्या आणि आता जेवायला घेतलं आहे. जेवण मी काहीच केलं नाही कारण कोलंबीची चटणी होती बुधवारची, ती आहे आणि अंडे बॉईल केले. चला आता मिस्टर पण आले, आता आम्ही जेवतो आहे. दोघींना जेवायला नको आहे, मला पाहिजे पण जेवायला कारण मला भूक लागते. तरी पण ह्याच्यात आहे कोलंबीने अशी नाही बघा. अंड बॉईल केलेलं. चला जेवण बिवून झालंय आणि मी तयार का झाली आहे आणि मी कुठे जाते ते सांगते तुम्हाला. मी चालली आता घाटकोपरला, ते पण बाईकने माझ्या मिस्टरांसोबत. कारण ना मला ना सोफा घ्यायचा आहे. कारण आमचा हा सोफा मी बसली आहे ना, तो सोफा खूप खराब झाला आहे, तुटला आहे आतून भरपूर आणि मला घ्यायचाच आहे. तर मी घाटकोपरला ना सोफा बघायला चालली आहे. कारण मी इंस्टाग्रामवर ना 1-2 रील बघितली आहे, तिथे सोफा खूप सुंदर आणि छान भेटतो. तसं मला पाहिजे आहे ना तसा तिथे भेटतो. आणि बघूया, म्हणजे मी फक्त विचार करून चालली आहे. घ्यायचं नाही घ्यायचं ते तिथे ठरवेल, नाही तर घरी आल्यावर ठरवेल, पण फक्त आता बघायलाच चालली आहे. आणि बस तर चला आता मी जाते आहे. पण मी जायच्याच आधी दोघी बघा कशा टी व्हीच्या समोर उभ्या आहे. आणि जेवण घेऊन झाले. आता नेत्राला बोलले तू आता लादी पूस, बाकी थोडी भांडी आहे जेवणाची ती घासून घे. काय नेत्रा मॅडम करू शकते ना तू एवढा का? कारण मी नेत्रासाठी चालली आहे सोफा बेड आणायला. मग आपला हा सोफा तुटला नाही आहे, तुटलाय आमचा हा सोफा बेड. खूप खूप बाद झालाय. हे बघा मी तुम्हाला दाखवत आहे सोफा. आणि हा सोफा याचा बघा, इथे एक दांडा होता ना, हा दांडा तसा इथे होता, तो नाही, तो तुटला. परत हा असा बाहेर येतो ना तर जाता जायत नाही, खूप खूप ढकलायला लागतो. म्हणून असा म्हणून मी रील बघितले इंस्टाग्रामवर. आता ती त्यांना आम्ही फोन केलेलं तर ते सांगेल घाटकोपर साईडला आहे, आम्ही ॲड्रेस देतो, तुम्ही या करून. तर मी बोलली चला बघून येते, आवडलं तर घेईल, नाहीतर मग विचार करेल मी. बघूया कसं आहे काय ते बघायला पाहिजे ना, आपल्याला पण पैशाचं थोडं मागे पुढे करायचे. तर चला आता मी जाते माझ्या मिस्टरांसोबत. 1 तास लागणार आहे बोलतात, 1 तास. आम्ही पोचलो बघा, समोर दुकान आहे, त्याला जाऊन बघते आता मी. ह्याच्या खाली एक गादी आहे, ही एक गादी. एवढं छान वाटतं ना, एवढी ह्याच्यामध्ये आपले फार मस्त आहे. असं घ्यायचं का असं घ्यायचं, तसं मला पाहिजे होतं हा सोफा. म्हणजे असं सोफा मी घेणार आहे, मला खरंच खूप आवडला. अशी पण मस्त आहे ती बघा. एवढा मोठा शॉप आहे हा, असं छान. हा 4 हेच आहे बघा वरती. हे बोलली ऐ उघडायचं कसं ते नाही त्यामुळे. मस्त कपाट आहे ना मिस्टर. हा अशा वरती पण आहे. नाही नाही ते ह्याच्यावरच ठेवायचं. हो आता असं निघालंय नवीन नवीन. आणि हे सर्व मेटलचं आहे, लाकडाचं नाही मिस्टर. नाही हे पण असं फोल्डिंग करून येणार. हा खूप सुंदर वाटतोय ना, छान बघा. ह्या पण आहे हे बघा, याला असे ड्रॉ पण आहे.
मला असा मोठा हरसावाला ड्रेसिंग टेबल घ्यायचं, पण नाही घेणार मी एवढं. आणि यांचं शॉप आहे ना, खरंच खूप सुंदर आहे. बघा इथे पण आहे, अशी छानपैकी हे पण आहे. वाटतच नाही मेटलचे कपाट ना, हे बघ आता किती सुंदर आहे बघा. मी तर सोफाच घ्यायला आले, पण इथे कपाट पण भारी वाटतात आहे. मला खरंच खूप आवडले. पण माझा कपाट आहे ना, खूप सुंदर आहे. हा पण छान आहे. मस्त आहे हो. हा उघडायचा कसा मग असा? भारी आहे. याला विचारा, तो लागला नाही हा बरोबर. जरा लावा. किती उशीर झाला बघा. हा 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 नाही एवढा खास वाटत, पण हा छान वाटतो नक्की नक्की. आणि नाही तर हा पण एक छान वाटतो बघा. हा एक हटके वाटतोय कलर, मला तरी वाटतो. ह्या तो त्याच्यापेक्षा हा छान वाटतो. आणि मग हा डार्क कलर आहे. हा नाही वाटत आहे, चांगला वाटतोय. हा डल आहे, हा उठून दिसेल. हा मग हा घेऊया ना नक्की नक्की फायनल. घरी मेन गोष्ट 5 वाजता गेलेली आणि 8 वाजता आली फायनली. त्यासाठी गेलेली ना, ते फायनली मी करून आली. म्हणजे सोफा बुक करून आली आहे. आता तो सोफा पुढच्या महिन्यात 8 तारखेला नाही तर 10 तारखेला येणार. तर आता मी कसा काय घेतला ते नंतर सांगते. सर्वात पहिला आधी मी कॉफी पिते. कॉफी, ही मुगाची भजी आम्ही बाहेरनं आणलेली. आम्ही बाहेरचं ना जास्ती खातो. आणि ही माझ्यासाठी कॉफी. बाहेरनं आलो घरी ना, तर जरा बरं वाटतं. फटाफट आधी फ्रेश झालो आणि AC लावलेले, गरम होत होतं. आणि येता मच्छीसुद्धा घेऊन आली, कारण मच्छी करायची. काल भेटला मला हॉटेलमधला जेवायला, आज नाही भेटणार. कसं वाटतं? कॉफी पिऊया. आणि नेत्रा मॅडम दादी पुसली आहे, बारदानं सुद्धा चोळून ठेवलं आहे. सर्व काम केलं आहे बोल. नेत्रा मॅडमने आमचं सर्व काम केलं आहे. खुश असं रोज करत जा. अशी रोज मम्मी कामाला नाही, बाहेर फिरायला जाईल कामाला. कारण मी येताना मच्छी घेऊन आलेली, कारण दुपारी स्वयंपाक मातलं तर तुम्हाला तर माहिती आहे मी काय केलेलं होतं. ते काहीच केलेलं नव्हतं. त्यामुळे आता मच्छी बाबा पाहिजे आम्हाला घेऊन आले. कारण खूप दिवस झाले योगिनी बोलत होती मम्मी मला बोंबील पाहिजे करून, तुम्हाला दाखवते. मी बोलली चला आता. बाबी माझ्या हातात टोचले बघा. बोंबील जिवंत नाही आहे, पण त्याचा काटा असतो ना, चुकून लागला मला. मस्त आहे ताजीची. 100ला 1 वाटा बोललेली, मी 2 वाटे घेऊन आली. 200 रुपयाचे. मस्तपैकी स्वच्छ करून घेते आणि मग फ्राय करते. एवढे तळायचे काय करू. हे नाही दाखवत डायरेक्ट हे दाखवते. लांब हो मग तेल उडतो. तर आता माझं जेवण झालं आहे. वाजले रात्रीचे 11. 9:30 वाजता मी जेवण घेतलं आहे करायला. आणि ह्याच्यात बोंबील एवढे होते ना फ्राय करायचे की खूप टाईम लागला. म्हणजे कमर तर बाद झाली. एक तर बाईकवर एवढा टाईम बसली
या जायच्या वेळी. आणि आता परत खूप खूप त्रास झाला मला. हां तर चला, मच्छी पण ह्याच्यात आहे तिखट आमटी, कारण मिस्टर बोललेले तिखट आमटी कर आणि बोंबील फ्राय कर. तर आजचं जेवण आहे तिखट आमटी, बोंबील फ्राय आणि ह्याच्यात आहे भात. चला आता पटापट जेवून घेते. आता काय मी पुढे ब्लॉग नाही करू शकत, कारण कामं पण भरपूर आहे. किचन वट्टा भरपूर घाण झाला आहे. 12च्या आधी उरकून घ्यायला पाहिजे. तर इथेच एंड करते आजचा ब्लॉग. कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय, गुड नाईट.